नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हितेश ब्रिजलाल तायडे पुन्हा माझं YouTube चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत करतो। मागच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण अर्थशास्त्र या विषयाला सुरुवात केलेली आहे आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये आपण या ठिकाणी टॉपिक नंबर जो फर्स्ट आहे तो आहे मूलभूत संकल्पना। हा टॉपिक या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे। तर यामध्ये आपण पहिलं जे पार्ट आहे पार्ट 1 या ठिकाणी अपलोड केलेलं होतं। या ठिकाणी पार्ट 2 च्या बद्दल या ठिकाणी आपण बोलणार आहे की या ठिकाणी काय बघा, मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की अर्थव्यवस्था म्हणजे काय। ओके, अर्थव्यवस्थेचे प्रकार त्यामध्ये मी तुम्हाला दिलाय त्याचे प्रकार काय आहे, त्यामध्ये उत्पादन साधनाच्या मालकीनुसार आणि त्यानंतर विकासाच्या अवस्थेनुसार। तर उत्पादन साधनाच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे एकूण 3 प्रकार पडतात। ते म्हणजे कुठलं, भांडवलशाही अर्थव्यवस्था, इंग्लिश मध्ये कॅपिटलिस्ट इकॉनॉमिक्स, दुसरं समाजवादी अर्थव्यवस्था, इंग्लिश मध्ये सोशलिस्ट इकॉनॉमी, आणि तिसरं मिश्र अर्थव्यवस्था, इंग्लिश मध्ये मिक्स्ड इकॉनॉमी असं या ठिकाणी सांगतो। तर त्यानंतर विकासानुसार अर्थव्यवस्थेचे 2 प्रकार पडतात। त्यामध्ये पहिली जी अर्थव्यवस्था आहे तिला आपण म्हणतो विकसित अर्थव्यवस्था, इंग्लिश मध्ये आपण तिला म्हणतो डेव्हलपिंग कंट्री, आणि दुसरी जी अर्थव्यवस्था आहे तिचं नाव आहे विकसनशील अर्थव्यवस्था, तिला आपण म्हणतो डेव्हलपिंग कंट्री। तर हे या ठिकाणी आपण प्रकार बघितले अर्थव्यवस्थेचे। आता बघूया आपण की अर्थव्यवस्थेचे क्षेत्रानुसार प्रकार, अर्थव्यवस्थेचे क्षेत्रानुसार प्रकार या ठिकाणी लक्षात ठेवा। या अर्थव्यवस्थेचे आपण मागच्या लेक्चर बघितलं, बघूया की अर्थव्यवस्थेचे क्षेत्रानुसार प्रकार हे आहे उत्पादनानुसार म्हणजे उत्पादनाच्या साधनानुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार, ज्यामध्ये पहिला प्रकार बघितला होता आपण भांडवल शाही अर्थव्यवस्था, दुसरा प्रकार आपण बघितला होता समाजवादी अर्थव्यवस्था, तिसरा प्रकार आपण बघितला होता मिश्र अर्थव्यवस्था, हे झालं उत्पादन साधनाच्या मालकीनुसार। त्यानंतर आपण दुसरा बघितला होता विकासाच्या अवस्थेनुसार, विकासाच्या अवस्थेनुसार। तर विकासाच्या अवस्थेनुसार 2 प्रकार पडतात। त्यामध्ये पहिला जो प्रकार होता तो होता विकसित अर्थव्यवस्था, त्यानंतर दुसरा प्रकार आपण जर विचार पडला तर तो कुठला होता, तो होता विकसनशील अर्थव्यवस्था, विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था हे आपण या ठिकाणी बघितलं होतं। आणि त्यानंतर बघितलं आपला क्षेत्रानुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार, क्षेत्र म्हणजे सेक्टर नुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार। तर बघा, क्षेत्रानुसार याला आपण म्हणतो सेक्टर, क्षेत्रानुसार अर्थव्यवस्थेचे 2 प्रकार पडतात, 2 भाग पडतात। ज्यामध्ये पहिला आहे व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार, अर्थव्यवस्थे म्हणजे व्यवसायानुसार क्षेत्र, आणि दुसरा प्रकार पडतो मालकीनुसार, व्यवसायानुसार आणि मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्र। बघा मित्रांनो की व्यवसायानुसार प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था हे कुठल्या ना कुठल्या क्षेत्राने तयार झालेली आहे। ते प्राथमिक क्षेत्र असेल, ते द्वितीय क्षेत्र असेल, ते तृतीय क्षेत्र असेल। ओके, त्या ठिकाणी व्यवसायानुसार बघूया की व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेचे किती प्रकार पडतात। हा जो टॉपिक आहे मित्रांनो, या टॉपिक मध्ये मागच्या वर्षी परीक्षा झाली एक्साइज इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट आणि क्लरिकल जी पूर्व परीक्षा होती, या पूर्व परीक्षेमध्ये या टॉपिक वरती एक प्रश्न आला होता आणि हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे। या टॉपिकवर 100% एक प्रश्न असतो म्हणजे असतो, त्यामुळे हा टॉपिक करणं आवश्यक आहे। ओके, तर यामध्ये पहिला जो आहे ज्याला आपण म्हणतो प्राथमिक क्षेत्र, ज्याला आपण काय म्हणतो प्राथमिक क्षेत्र, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतो प्रायमरी सेक्टर। प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय, प्राथमिक क्षेत्राला या ठिकाणी निसर्गाशी संदर्भित क्षेत्र असं म्हटलं जातं। या प्राथमिक क्षेत्रामध्ये लक्षात ठेवा, या प्राथमिक क्षेत्रामध्ये काय येतं, तर या प्राथमिक क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी आपण घेतो आणि लगेच वापर करतो त्या सर्व गोष्टींचा समावेश प्राथमिक क्षेत्रामध्ये केला जातो। उदाहरणार्थ काय, शेती संदर्भातील गोष्टी, वन उत्पादन, पशु उत्पादन, खनिज संपत्ती, या सगळं जे काही असेल ते सर्व प्राथमिक क्षेत्रामध्ये घेतलं जातं। नॅचरली म्हणजे एखादी गोष्ट आपण घेतली आणि लगेच वापर केला तर ते प्राथमिक क्षेत्रामध्ये जातं। उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर ऊस, आपण ऊस लावला तर ऊस तो आहे हा ऊस म्हणजे प्राथमिक क्षेत्रामध्ये, ऊस घेतला लगेच खाल्लं संपलं, मग प्राथमिक क्षेत्रामध्ये काय ऊस जाईल। दुसरा आपण जर विचार केला तर दुसरं काय तर द्वितीय क्षेत्र,
द्वितीय क्षेत्र किंवा त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो सेकंडरी सेक्टर. द्वितीय क्षेत्र म्हणजे काय, ज्याला प्राथमिक क्षेत्र प्रक्रिया करून जी कुठली वस्तू तयार केली जाते ती वस्तू द्वितीय क्षेत्रामध्ये जाते, ती वस्तू द्वितीय क्षेत्रामध्ये जाते. उदाहरणार्थ ऊसाचं घेऊया की ऊसापासून काय करू आपण, तर ऊसापासून साखर तयार होईल. म्हणजे साखर कशात जाईल, तर साखर जाते द्वितीय क्षेत्रामध्ये. भरपूर तज्ञ लोक, शास्त्रज्ञ, जे अर्थशास्त्रज्ञ, ते या ठिकाणी द्वितीय क्षेत्राला औद्योगिक क्षेत्र सुद्धा मानतात, कारण इंडस्ट्री संदर्भात क्षेत्र आहे या ठिकाणी मधले औद्योगिक क्षेत्र सुद्धा मानतात. त्यानंतर तिसरे क्षेत्र जे आहे मित्रांनो ते आहे तृतीय क्षेत्र. तृतीय क्षेत्र, तृतीय क्षेत्राला या ठिकाणी सेवा क्षेत्र असं सुद्धा म्हणतात. तृतीय क्षेत्राला या ठिकाणी सेवा क्षेत्र असे सुद्धा म्हणतात. उदाहरण बघूया आपण मित्रांनो की या ठिकाणी ऊस तयार झाला, ऊसानंतर सॉरी ऊस आहे, ऊसानंतर साखर तयार झाली आणि साखरला आपण काय करू, तर साखरला आपण वाहतूक करू. म्हणजे काय करू, ट्रान्सपोर्ट करू. म्हणजे वाहतूक कशामध्ये जातं, तर वाहतूक जाते तृतीय क्षेत्रामध्ये, सर्व्हिस सेक्टर मध्ये. सर्व्हिस मध्ये काय येतं, पोलीस सेवा, विमान सेवा, रेल्वे सेवा, मोबाईल सेवा, जेवढे काही सर्व्हिस सेवा शब्द येतील ते सर्व सेवा क्षेत्रामध्ये जातं. उदाहरणार्थ आपण बघूया की भारत हा देश आहे. भारत या देशाकडून अमेरिका या देशानं एखादी यंत्र किंवा मशिनरी आयात केली. ती मशिनरी आयात केल्यानंतर ते मशिनरी कशी वापरता, त्या यूज कसा केला जातो, तर या संदर्भात जी माहिती विचार केली तर ते फक्त भारतीय शास्त्रज्ञांना माहिती आहे, ते अमेरिकन शास्त्रज्ञांना माहिती नाही आहे. ऍक्च्युली मशीन भारताकडून कोणी घेतली, तर अमेरिकेने आयात केली. ज्यावेळेला ते मशीन अमेरिकेकडे येईल तर त्यांना ते नॉलेज नाही आहे की ते मशीन कसं यूज करतात. त्यावेळेला भारतीय शास्त्रज्ञ जे असतील ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या ठिकाणी त्या लोकांना म्हणजे त्या अमेरिकन शास्त्रज्ञांना सांगतील की हे मशिनरी कशी यूज करतात आणि त्यावेळेला ते मार्गदर्शन करतील. मार्गदर्शन केल्यानंतर कॉन्फरन्स सांगतील, त्याबद्दल भारतीय शास्त्रज्ञ फ्री मध्ये सांगणार नाही, तर भारतीय शास्त्रज्ञ करतील, तर भारतीय शास्त्रज्ञ त्याबद्दल या ठिकाणी पैसे घेतील आणि हे जे पैसे असतील यालाच आपण या ठिकाणी सेवा असं म्हणतो. काय म्हणतो, सेवा असं म्हणतो. कारण सर्व्हिस सेक्टर हे अतिशय महत्वाचं आहे. यामध्ये कुठलेही पैसे देवाणघेवाण होत यामध्ये कुठल्याही वस्तूची देवाणघेवाण होत नाही, परंतु अनविजिबल आहे, अनदृश्यबल आहे, आपल्याला दिसत नाही, अदृश्य आहे, त्याला आपण या ठिकाणी सर्व्हिस सेक्टर असं म्हणतो. मोबाईल मध्ये ज्यावेळेला आपण रिचार्ज करतो, 100 रुपये रिचार्ज करतो, मोबाईलला कुठली वस्तू देत नाही, आपण कॉल करतो, म्हणजे काय करतो, मोबाईल आपल्याला सेवा देते. आपण पोलीस स्टेशनला जातो, पोलीस स्टेशन आपल्या ठिकाणी येतात, सेवा देतात. ह्या गोष्टी सर्व सर्व्हिस सेक्टर मध्ये आहे. वाहतूक, व्यापार सुद्धा ठिकाणी सर्व्हिस सेक्टर मध्ये जातो. तुम्हाला सर्व्हिस सेक्टर कळलं असेल. तृतीय क्षेत्र काय असतं, त्यानंतर मित्रांनो चतुर्थ क्षेत्र म्हणजे काय असतं. चतुर्थ क्षेत्र किंवा आपण चौथं क्षेत्र म्हणतो. चतुर्थ क्षेत्र म्हणजे काय, समाजातील जे काही उच्चस्थ अधिकारी असतात त्यांना या ठिकाणी चतुर्थ क्षेत्रामध्ये समावेश करतो. कुठलं कुठलं, अभियांत्रिकी, बी इंजिनियर लोक जे असतात ते या ठिकाणी कशामध्ये येतात, चतुर्थ क्षेत्रामध्ये येतात. डॉक्टर लोक हे चतुर्थ क्षेत्रामध्ये येतात. वकील हा सुद्धा चतुर्थ क्षेत्रामध्ये येतो. वकील सेवा विचारली असेल तर ती जाईल कशामध्ये, तर ती जाईल तृतीय क्षेत्रामध्ये. डॉक्टर सेवा विचारली असेल तो कशामध्ये जाईल, तृतीय क्षेत्रामध्ये. मला कळलं असेल की सेवा हा शब्द जर आला तर डायरेक्ट टाकून द्यायचं तृतीय क्षेत्रामध्ये. ओके. त्यानंतर R&D म्हणजे काय, रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा या ठिकाणी म्हणतो संशोधन आणि विकास. आणि त्यानंतर IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा माहिती तंत्रज्ञान. हे कशामध्ये जातं, तर हे सुद्धा जाते चतुर्थ क्षेत्रामध्ये. आणि त्यानंतर शेवटचं क्षेत्र जे आहे ज्याला आपण म्हणतो पंचम क्षेत्र. काय म्हणतो, पंचम क्षेत्र. 5 आणि पंचम क्षेत्रामध्ये सगळा समाजातील सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या संस्था ज्या असतात यांचा समावेश या ठिकाणी पंचम क्षेत्रामध्ये केला जातो. उदाहरणार्थ काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI देशातील मौद्रिक धोरण आहे, मॉनिटरी पॉलिसी या बाबतीचा सर्वोच्च निर्णय सुप्रीम पॉवर RBI घेते. त्यामुळे RBI ही काय झाली, तर RBI ही पंचम क्षेत्रामध्ये जाते. त्यानंतर सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च निर्णय घेते, त्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी पंचम क्षेत्रामध्ये जातं. त्यानंतर नाबार्ड ऍग्रीकल्चर क्षेत्रातली बँक आहे ती सुद्धा स्वतःचा निर्णय स्वतः घेते, त्यामुळे ती सुद्धा पंचम मध्ये जातं. इस्रो सुद्धा निर्णय स्वतः घेते, त्यामुळे इस्रो सुद्धा या ठिकाणी जातं. नासा तुम्हाला माहिती आहे, नासा गव्हर्नमेंट सरकार. त्यानंतर विज्ञान सायन्स आणि त्यानंतर मीडिया प्रसार माध्यमे हे सुद्धा पंचम क्षेत्रामध्ये जातं. तर तुम्हाला कळलं असेल की
क्षेत्र प्रकार बघितलं आणि क्षेत्राच्या प्रकारात बघितलं तर यामध्ये व्यवसायानुसार क्षेत्र बघितलं तर 5 आहे. त्यामध्ये पहिला आहे प्राथमिक क्षेत्र, दुसरा आहे द्वितीय क्षेत्र आणि तिसरा आहे तृतीय क्षेत्र, चौथा आहे चतुर्थ क्षेत्र आणि पाचवा आहे पंचम क्षेत्र. तर या ठिकाणी आपण टेबल तयार करूया आणि त्या टेबल वरती माहिती घेऊया. या लक्षात ठेवा, हा जर तुम्ही टेबल पार केला व्यवस्थित तर तुम्हाला 100% 1 मार्क मिळेल म्हणजे मिळेल याची तुम्हाला खात्री देतो. ओके, तर प्राथमिक क्षेत्र, त्यानंतर द्वितीय क्षेत्र, त्यानंतर तृतीय क्षेत्र आणि त्यानंतर चतुर्थ क्षेत्र आणि त्यानंतर पंचम क्षेत्र. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र आणि त्यानंतर पंचम क्षेत्र, ते तिघी पाच क्षेत्र बघणं अतिशय आवश्यक आहे. ओके, ज्यामध्ये सर्वात पहिले क्षेत्र आपण जर विचार केला मित्रांनो तर बघूया ऊस. ऊस गेला प्राथमिक मध्ये, ऊसावर प्रक्रिया तयार केली, काय त्याला साखर, साखर गेलं हे तृतीयामध्ये. त्यानंतर वाहतूक केली, द्वितीयामध्ये साखर गेली, वाहतूक कशात गेलं तर वाहतूक गेलं हे तृतीयामध्ये. क्लिअर झालं. दुसरं उदाहरण घेऊया शेंगदाणे. शेंगदाणे जे आहे, या शेंगदाणे आपण प्राथमिक मध्ये गेलं, शेंगा प्रक्रिया तर केल्यानंतर काय तयार होतं तर तयार होते तेल. तेल कशामध्ये जातं ऑइल, तर ऑइल द्वितीयामध्ये जातं आणि वाहतूक केलं ते सुद्धा या ठिकाणी तृतीयामध्ये गेलं. क्लिअर झालं. ओके, अजून एक उदाहरण आपण घेऊया की ज्यापासून आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे, जसं गहू. गहू गेलं प्राथमिक मध्ये, गहू प्रक्रिया केली, तयार होईल पीठ. पीठ कशामध्ये गेलं द्वितीयामध्ये आणि पिठाला आपण करू वाहतूक न करताना लिहून घ्या पीठ. ओके, त्यानंतर चौथा आपण जर विचार केला मग चौथं काय तर बघा, चौथं तुम्ही एक बघू शकतो तीळ. तीळ सुद्धा प्राथमिक मध्ये जातं. तीळ पासून काय तयार करतो आपण तेल. तेल गेलं द्वितीयामध्ये. ओके, त्यानंतर विचार करा मासे. मासे गेले प्राथमिक मध्ये, मासे पासून काय करतो भाजी, म्हणजे भाजी गेली द्वितीयामध्ये. ओके, त्यानंतर आपण जर विचार केला तर वीट. आपण बांधकामला वीट वापरतो, वीट गेलं प्राथमिक मध्ये आणि विटानंतर आपण बघतो बांधकाम, तर बांधकाम जातं हे द्वितीयामध्ये, बांधकाम. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर विचार केलं पाणी. पाणी गेलं प्राथमिक मध्ये आणि त्यानंतर पाणी पुरवठा हे गेलं द्वितीयामध्ये. पाणी कसं जातं प्राथमिक मध्ये आणि पाणी पुरवठा जाते द्वितीयामध्ये. ओके, मग सर्व्हिस सेक्टर मध्ये काय काय येतं तर सर्व्हिस सेक्टर मध्ये लक्षात ठेवा पोलीस सेवा. ओके, त्यानंतर रेल्वे सेवा, त्यानंतर बँकिंग सेवा. ओके, त्यानंतर विमान सेवा, त्यानंतर व्यापार सेवा, त्यानंतर मोबाईल सेवा. ओके, चतुर्थ मध्ये काय म्हणतो आम्ही बी इंजिनियर लोक, R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट, IT माहिती तंत्रज्ञान, त्यानंतर वकील ऍडव्होकेट्स, त्यानंतर डॉक्टर हे लोक या बी मध्ये जातात. आणि सुप्रीम पॉवर मध्ये कोण जातं तर सुप्रीम पॉवर मध्ये RBI जे सर्वोच्च निर्णय घेते, RBI, इस्रो जे सर्वोच्च निर्णय घेते, इस्रो, त्यानंतर नाबार्ड, नाबार्ड हे सुद्धा सर्वोच्च निर्णय घेते. ओके, त्यानंतर आपण जर विचार केला तर सायन्स जर सर्वोच्च पॉवर मध्ये येते सायन्स, त्यानंतर मीडिया, आपल्याला माहिती मीडिया प्रसार माध्यमे, त्यानंतर आपण जर विचार केला की नासा हा सूत्र स्वतः घेते नासा, त्यानंतर गव्हर्नमेंट सरकार हे स्वतःचा निर्णय सरकार घेते, त्यानंतर SC सुप्रीम कोर्ट हे सुद्धा निर्णय स्वतः घेते. या सर्व गोष्टींचा जो समावेश होतो तो या ठिकाणी प्राथमिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पंचम क्षेत्र असं. तर तुम्हाला काय विचारलं आहे त्यावरती तुम्हाला आन्सर देणं अतिशय सोपं जाईल. तर मित्रांनो तुम्हाला कळलं असेल प्राथमिक क्षेत्र काय असतं, द्वितीय काय असतं, तृतीय, चतुर्थ. एखादी जी वस्तू आहे त्या वस्तूला प्रक्रिया केली जाते त्याच्या द्वितीयामध्ये जातं. उदाहरणार्थ प्लास्टिक. प्लास्टिक गेलं प्राथमिक. प्लास्टिक पासून काय करू आपण चेअर तयार करू, खुर्ची तयार करू. ते कशात जाईल तर ते जाईल या ठिकाणी द्वितीय या क्षेत्रामध्ये ते जाईल. ओके, एखादी काच आहे, काच पासून काय करू, काच पासून कपाट तयार करू किंवा काही वस्तू टेबल तयार करू, ते सुद्धा द्वितीय क्षेत्रामध्ये जाईल. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक
आहे. ओके, त्यानंतर आपण जाऊया, हे झालं व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेचे किती प्रकार आहेत. व्यवसाय क्षेत्रानुसार अर्थव्यवस्थेचे 5 क्षेत्र पडतात, ज्यामध्ये पहिला आहे प्राथमिक क्षेत्र, दुसरा आहे द्वितीय क्षेत्र, तिसरा आहे तृतीय क्षेत्र, चौथा आहे चतुर्थ क्षेत्र आणि पाचवा आहे पंचम क्षेत्र. तर या ठिकाणी आपण बघूया आता मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे किती, मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्रे. तर बघा, मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्रे, तर मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे एकूण 4 क्षेत्र पडतात, ज्यामध्ये पहिलं जे क्षेत्र आहे ज्याला आपण म्हणतो खाजगी क्षेत्र. खाजगी क्षेत्र, ज्या वेळेला एखादी कंपनी किंवा संस्था ही खाजगी व्यक्तीची मालकीचं असतं, सर्व निर्णय खाजगी व्यक्ती घेतो, त्या संस्थाला खाजगी संस्था, खाजगी किंवा प्रायव्हेट सेक्टर या ठिकाणी आपण म्हणतो. उदाहरणार्थ काय, रिलायन्स इंडस्ट्री ग्रुप, आदित्य बिर्ला ग्रुप, टाटा ग्रुप, ओके, गोदरेज ग्रुप, हे सर्व काय आहे, हे प्रायव्हेट कंपनी आहे, म्हणजे काय आहे, खाजगी सेक्टर मध्ये यांचा समावेश केला जातो. दुसरा आपण जर विचार केला तर दुसरं जे क्षेत्र आहे ज्याला आपण म्हणतो सार्वजनिक क्षेत्र किंवा आपण म्हणतो सरकारी क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्र किंवा आपण म्हणतो सरकारी क्षेत्र, ज्या कंपन्यांमध्ये, ज्या संस्थांमध्ये सरकारची मालकी असते त्या संस्थांना, कंपन्यांना आपण या ठिकाणी सार्वजनिक किंवा या ठिकाणी गव्हर्नमेंट सेक्टर असं या ठिकाणी म्हणतो. मग गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये काय काय येतं तुम्हाला माहिती आहे, ओएनजीसी कंपनी माहिती आहे, ऑइल नॅचरल गॅसेस कंपनी कॉर्पोरेशन, ही सुद्धा याच्यामध्ये जाते. त्यानंतर इस्रो, ही सुद्धा गव्हर्नमेंटच्या मालकीची कंपनी आहे. त्यानंतर आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही सुद्धा गव्हर्नमेंटच्या मालकीची आहे. त्यानंतर नाबार्ड, ही सुद्धा आरबीआयच्या मालकीची आहे. त्यानंतर रेल्वे माहिती आहे, ही सुद्धा आरबीआयच्या मालकीची आहे, सॉरी गव्हर्नमेंटच्या मालकीची आहे. त्यानंतर आपण जर विचार केला तर हे जे सर्व जे आहे हे गव्हर्नमेंटच्या मालकीचे आहे. पण लक्षात ठेवा की जिथे गव्हर्नमेंटची मालकी असते, गव्हर्नमेंट सरकारची मालकी असते, त्या क्षेत्राला सार्वजनिक क्षेत्र असे म्हणतात. आणि दुसरा आपण तिसरे विचार केला तर तिसरे जे आहे ते आहे संयुक्त क्षेत्र, ज्याला आपण म्हणतो जॉईंट सेक्टर. संयुक्त क्षेत्र म्हणजे काय, ज्या ठिकाणी सरकार प्लस खासगी व्यक्ती या दोघींची मालकी असते त्या क्षेत्राला आपण संयुक्त क्षेत्र असे म्हणतात. उदाहरणार्थ मुंबई मेट्रो, तुम्हाला माहिती आहे की मुंबई मेट्रो जी सुरू केली आहे ती कोणी सुरू केली आहे, रिलायन्स ग्रुप प्लस त्या ठिकाणी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन जी आहे तिने या ठिकाणी सुरू केलेली आहे. म्हणजेच काय, MMRDA या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा, तुम्ही जर मुंबईचे मेट्रो बघितलं तर त्यामध्ये MMRDA असं लिहिलेलं आहे. म्हणजे काय, रिलायन्स इंडस्ट्री ग्रुप आणि मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांची ही मालकीची ही रेल्वे आहे. म्हणजे काय, ते खाजगी या ठिकाणी संयुक्त आहे, जॉईन आहे. ज्या वेळेला एखादी संस्थेमध्ये 51% पेक्षा जास्त मालकी होते त्यावेळेला ती संस्था हे भारत सरकारच्या मालकीची किंवा त्या सरकारच्या मालकीची होतं, हे या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. आणि चौथा जो प्रकार आहे शेवटचा तो म्हणजे सहकारी क्षेत्र. सहकारी क्षेत्र म्हणजे काय, सहकारी क्षेत्र हा एक खाजगी क्षेत्राचा उपप्रकार आहे. सहकारी क्षेत्र एक खाजगी क्षेत्राचा एक उपप्रकार आहे. मला लक्षात ठेवा की मला जर एखादी या ठिकाणी सहकारी साखर कारखाना सुरू करायचा असेल, सहकारी साखर कारखाना सुरू करायचा आहे आणि या साखर कारखान्यासाठी एक्झाम्पल की मला 1 लाख रुपये लागतात. किती लागतात, काय, 1 लाख रुपये. माझ्याकडे एकट्याकडे 1 लाख रुपये नाही आहे, पण मी काय करेल की एखादी जो व्यक्ती माझे 10 मित्र जमा करेल आणि प्रत्येकाकडून 10,000 रुपये घेईल आणि 10,000 रुपये जमा करून या ठिकाणी माझे 1 लाख रुपये तयार होतील. हे 1 लाख रुपये तयार झाले, परंतु इथे मालक मी सुद्धा एकटा आहे का, नाही. म्हणजे मालक कोण असतो, तर सहकारी संस्थेमध्ये मालक हा एक खासगी व्यक्ती नसताना व्यक्ती समूहाची मालकी असते. आणि सहकारी संस्थेमध्ये 1 शेअर 1 मत, 1 व्यक्ती 1 मत या कारभारानुसार या ठिकाणी सहकारी संस्थेचा कारभार चालतो. तुम्हाला माहिती आहे की सहकारी संस्थे कारभार चालत असताना या ठिकाणी डायरेक्टर बोर्ड स्थापन केलं जातं, त्याला आपण म्हणतो चेअरमन आहे. ओके, चेअरमन या ठिकाणी मेघा झाल्यानंतर सेक्रेटरी किंवा सचिव या ठिकाणी काम बघत असतात. तर मित्रांनो, या टॉपिक बद्दल एवढंच या ठिकाणी सांगू शकतो. आणि या ठिकाणी हा जो टॉपिक आहे हा संपलेला आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक येईल तो टॉपिक येईल राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्यामध्ये जीडीपी काय असतं, एनडीपी काय असतं, एनएनपी काय असते, त्यानंतर एनएनपी काय असतं, त्यानंतर फॅक्टर कॉस्ट काय असतं, मार्केट प्राइस काय असतं, ते डिटेल्स मिळाले की पुढच्या लेक्चरमध्ये येईल. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, तुम्हाला जर माझा चॅनल आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझ्या चॅनलबद्दल काही सांगायचं असेल, तुम्हाला जर अर्थशास्त्र विषयामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही या ठिकाणी मला नक्कीच कमेंटमध्ये शेअर करू शकता. मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.